टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। थोर समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी दिला पदाचा राजीनामा। श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न। नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर TDFची बैठक संपन्न। डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त भीमनगर जयंती उत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमांना सुरुवात। आणि क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त मालपूर येथे अभिवादन। आता बातमीपत्र विस्ताराने। स्त्री शिक्षणाचे जनक थोर समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील स्टेशन रोडवरील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास विविध पक्ष संघटना तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। स्त्री शिक्षणाचे जनक थोर समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्टेशन रोडवरील पुतळ्याला विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह माळी महासंघ व समाज बांधवांतर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी भाजपचे धुळे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे, वंचितचे लोकसभेचे उमेदवार माजी पोलीस अधीक्षक अब्दुल रहमान, लोकसभा क्षेत्रप्रमुख राजवर्धन कदमबांडे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, राष्ट्रवादी महानगर प्रमुख रणजित भोसले, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक अरविंद जाधव, सतीश महाले, भाऊसाहेब देसले, भाजपचे ज्येष्ठ नेते रवी बेलपाठक, राज चव्हाण, सिद्धार्थ पारेराव, अरविंद निकम, ॲडव्होकेट संतोष जाधव, विजय पाचापूरकर, हिरामन गवळी, बापू कलाने, उत्कर्ष पाटील, ओम खंडेलवाल, दिलीप देवरे, यशवंत येवलेकर, भाजपचे तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, शरद पाटील, चेतन मंडोरे, आकाश परदेशी, अमोल मासुळे, नागसेन बोरसे, नरेश चौधरी, राजेश पवार, रावसाहेब नांद्रे, कमलाकर पाटील, महेश मुळे, रमेश करणकाळ, राजेंद्र खंडेलवाल, पंकज दात्रक, जयवंत वानखेडकर, माजी महापौर प्रतिभा चौधरी, माजी सभागृह नेत्या भारती माळी, भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर माधुरी बोरसे, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, योगिता वाघोल, मोहिनी दात्रक, शीतल कापुरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांचा जयजयकार करून मान्यवरांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला व त्यांनी आखून दिलेल्या मार्गावरून मार्गक्रमण करण्याचे आवाहन केले। आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा जयंतीचा दिवस आहे। संपूर्ण भारतात आणि खास करून महाराष्ट्रात एक उत्साहाचं वातावरण आहे आणि आज आपल्या माध्यमातून समस्त महाराष्ट्रातील जनतेला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा। विद्येविना नीती गेली, नीतीविना मती गेली, मतीविना वित्त गेले आणि वित्तविना शूद्र खचले। एवढे अनर्थ अविद्येने केले असं आव्हान देणारे या देशाचे महान समाज सुधारक आणि खरा महात्मा या देशाचे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मी सर्व धुळेवासियांना मी धन्यवाद देतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। आजपर्यंत कोणालाही करता येणार नाही। ज्या काळामध्ये पेशवाई होती, ब्राह्मणांचं वर्चस्व होतं, अशा काळामध्ये महात्मा फुल्यांनी स्त्रियांना आपल्या उंबरठ्याच्या बाहेर काढलं। तोपर्यंत स्त्रियांना कुठल्याही प्रकारची किंमत नव्हती। चूल आणि मूल हे जेवढं स्त्रियांचं क्षेत्र होतं, पण महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या अर्धांगिनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी फुलेंच्या खांद्याला खांदा लावला आणि आपलं संपूर्ण आयुष्य स्त्रियांसाठी खर्च केलं। फुल्यांची पहिली शाळा बुधवार पेठेमध्ये झाली। फक्त 7 मुली होत्या, पण ती शाळा इतकी उत्तम चालली की पुढे 18 शाळा झाल्या। 1954 ते 1958 पर्यंत 18 शाळा महात्मा फुल्यांनी काढल्या। आज स्त्रिया वेगवेगळ्या सन्मानानं वेगवेगळ्या पदावर जात आहेत, पण या स्त्रियांना हे माहीत नाही की आपली विद्यादेवी कोण आहे। खरी विद्यादेवी सावित्रीबाई फुले। सरस्वतीने कुठे शाळा काढली हे आम्हाला आजपर्यंत माहिती नाही, पण सावित्रीने प्रत्यक्षामध्ये शाळा काढल्या, शाळा चालवल्या त्या ठिकाणी। आणि इंग्रजांनी ज्या वेळेला त्या संस्थेचं परीक्षण केलं, त्यावेळेला सावित्रीबाई फुलेंचा इंग्रजांनी मोठा सत्कार ठेवला आणि त्या शाळेला A ग्रेड त्या ठिकाणी त्या मिळाली त्या ठिकाणी। अशा प्रकारे या भारतातली सर्वोत्तम अशा प्रकारची जर भारतामध्ये आदर्श जोडपं जर शोधायचं असेल तर एकमेव जोडपं आहे
महात्मा फुले आणि क्रांतीज्योती फुले यांच्यासारखं कार्य आजपर्यंत कोणीही केलं नाही, पुढे केलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फुल्यांना आपला गुरु मानलं आणि भारतीय घटना लिहिताना त्यांच्यासमोर कोणाचे विचार होते? महात्मा फुल्यांचे विचार होते. आणि भारतीय घटना जी घडलेली फुलांचं कार्य लक्षात घेऊन समता संदेश, समता अशा प्रकारचा अनुभव घेऊन डॉक्टर बाबासाहेबांनी भारतीय घटना निर्माण केली. जय हिंद, जय महाराष्ट्र. धुळे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसतर्फे डॉक्टर शोभा बच्छाव यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे काँग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. धुळे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने डॉक्टर शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केल्याने पक्षश्रेष्ठींच्या या निर्णयाविरोधात संताप व्यक्त करीत जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपने 2 वेळा खासदार राहिलेले डॉक्टर सुभाष भामरे यांना भाजपने लोकसभेसाठी पुन्हा तिसऱ्यांदा संधी दिल्यानंतर काँग्रेसकडून खासदार डॉक्टर भामरेंना पराभूत करण्यासाठी तगड्या उमेदवाराचा शोध सुरू झाला. तगडा उमेदवार येताना तो स्थानिक असेल तरच काँग्रेसचा फायदा होऊन डॉक्टर भामरेंचा पराभव शक्य असल्याचा कयास लावला जात होता. काँग्रेसकडून मालेगावचे डॉक्टर तुषार शेवळे, धुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर हे उमेदवारीसाठी इच्छुक होते. डॉक्टर तुषार शेवळे अथवा श्यामकांत सनेर यांचेच नाव फायनल होईल असे दिसत असताना अचानकपणे गेल्या 2-3 दिवसात माजी पालकमंत्री डॉक्टर शोभा बच्छाव यांचे नाव चर्चेत आले. डॉक्टर शोभा बच्छाव यांना धुळे लोकसभेसाठी काँग्रेसने उमेदवारी जाहीर करताच धुळे लोकसभा मतदारसंघातील निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या. मतदारसंघाबाहेरील उमेदवार दिल्याने डॉक्टर सुभाष भामरेंना गड जिंकणे सोपे झाले असल्याची भावना आहे. त्यामुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी तो राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवला आहे. सनेर यांनी राजीनामा असल्याच्या भूमिकेनंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठी उमेदवार बदली करतात अथवा श्याम सनेर यांची समजूत काढत हे पुढील 2-3 दिवसात स्पष्ट होणार आहे. हो, असं राजीनामाचा निर्णय घेतला तुम्ही, काय नेमकं कारण आहे आणि कशाचा राजीनामा? मी काँग्रेस पक्षाचा ह्या जिल्ह्यातला अतिशय निष्ठावंत कार्यकर्ता आहे. अनेक नेत्यांनी काँग्रेस पक्ष सोडला, पण मी माझा मूळ विचार आणि माझी काँग्रेसची विचारसरणीशी कधीही तडजोड न करणारा एक कार्यकर्ता आहे. आजही मी संविधानाला पूजन करणारा कार्यकर्ता आहे. आजही मी लोकशाही तत्त्व जोपासणारा कार्यकर्ता आहे आणि जीवनभर ही भूमिका माझ्या अंतःकरणामध्ये ही नोंदलेली असणार आहे. मी काँग्रेस पक्षाकडे लोकसभेची उमेदवारी मागितली होती. लोकसभेच्या उमेदवारीचा हा महिनाभराचा जो काळ गेला, मी 30 वर्षामध्ये कधीही व्यथित झालो नाही. एवढं व्यथित मला आमच्या श्रेष्ठींनी केलं. सतत काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नाही, सक्षम चेहरा नाही, एक सामान्य असल्यामुळे, एक गरीब असल्यामुळे नेतृत्वाने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा बळी घेण्याचं काम केलं आणि म्हणून या व्यथित असल्यामुळे मी आज माझ्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला. यापुढची भूमिका काय राहणार? येत्या काळामध्ये जर हा बाहेरचा उमेदवार यांनी बदलवला नाही, हा मतदारसंघातल्या तमाम निष्ठावंत कार्यकर्त्यांचा अवमान आहे. बाहेरून उमेदवार आणून निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भावनांवर मीठ चोळण्याचं काम श्रेष्ठींनी केलेलं आहे. आमची विनम्रतेची विनंती आहे, भारतीय जनता पार्टीचा पराभव करणं आमच्या रक्तामध्ये आहे, पण उमेदवार तात्काळ बदला. जर उमेदवार बदलवला नाही, तेवढीच खंबीर भूमिका हा काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता घेईल आणि ज्या नेतृत्वाने हा निर्णय घेतला आहे त्यांना ह्याच मतदारसंघामध्ये निश्चितपणानं धडा शिकवल्याचा संकल्पही आम्ही करायला मागे पुढे पाहणार नाहीत. माझ्या सकट आमच्या कार्यकर्त्यांच्याही भावना अत्यंत संतप्त आहेत. तात्काळ पक्षाने हा उमेदवार बदलून टाकला पाहिजे. श्याम सनेरचा द्वेष असेल तर तुम्ही नाशिक जिल्ह्यामधला कुणालाही उमेदवारी द्या, आमची कुठंही नावावर मना नाही, पण तो मतदारसंघातला उमेदवार असला पाहिजे आणि ह्या भारतीय जनता पार्टीचा पराभव करण्यासाठी सक्षम उमेदवार तुम्हाला जो हवा असेल तो तुम्ही द्या, पण तो मतदारसंघाचा असला पाहिजे, ही आमची जाहीर मागणी आहे. श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त वटवृक्ष मंदिर ट्रस्टतर्फे धुळे शहरातील सिद्धेश्वर गणपती मंदिराच्या बाजूस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त वटवृक्ष मंदिर ट्रस्टतर्फे धुळे शहरातील पांझरा नदी किनारील सिद्धेश्वर गणपती मंदिराच्या बाजूस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पालखी मिरवणुकीसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात प्रामुख्याने सकाळी 9 ते 10 दरम्यान स्वामींची मूर्तीची व पादुकांचा अभिषेक करण्यात आला. 10:30ला नैवेद्य देऊन आरती करण्यात आली. तदनंतर अहवाल कार्यक्रम तसेच 3 ते 7 वाजेपर्यंत श्री स्वामी समर्थ पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. पालखी मिरवणुकीत अनेक भाविकांनी भाग घेतला. संध्याकाळी 7 वाजता वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिरात महाआरती करण्यात आली. त्यानंतर रामदेव बाबा भजन संध्या कार्यक्रम घेण्यात आला व 8:30 ते 10 वाजेपर्यंत महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिली. आज 10 एप्रिल स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस. दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आम्ही स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे. आज सकाळपासून सकाळी 8:30 वाजेला सुरुवातीची एक आरती झालेली पहिली, त्यानंतरचं होम हवन झालेलं आहे. त्यानंतरची 10:30ची नैवेद्य आरती ही नेहमीप्रमाणे झालेली आहे, नेहमी होत असते. त्याचनंतर पालखीचा हा सोहळा होता, तो 4 वाजेपासून तर सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत पालखी समाप्त झालेली आहे. या ठिकाणी आपण होऊन या ठिकाणी सांगता झालेली आहे. 7 वाजेची जी आरती आहे ती परत नैवेद्य आरती ही 7 वाजेची आरती ही सुरुवात झालेली आहे. बरेचसे भाविक या दरवर्षाप्रमाणे यावर्षी येत राहिलेले आहेत आणि यावर्षी असं अमाप हजारोच्या संख्येने स्वामी समर्थ महाराजांच्या आरतीसाठी व प्रसादासाठी आलेले. तसेच आरती ही झाल्यानंतर आम्ही महाप्रसादाचा भंडाराचा कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे आणि तो आता चालू झालेला आहे. तरी देखील भाविकांनी त्या महाप्रसादासाठी खूप संख्येने प्रसादासाठी आलेले आहेत व दर्शन घेत आहेत. त्यानंतर भजनाचा कार्यक्रम हा देखील ठेवण्यात आलेला आहे. रामदेवजी बाबा भजनाचा कार्यक्रम हा दरवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी ठेवण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीने हजारो सेवेकरी हे भजनाचाही लाभ घेत आहेत आणि तसेच देखील आपण बघू शकतात आतापर्यंत खूप गर्दी झालेली आहे आणि आता होत चालली, वाढतच चालली. तसेच भाविक स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी खूप जास्त पद्धतीने वाढत चाललेले, सेवेकरी वाढत चाललेले आणि महाराजांचा आशीर्वाद हा सदैव सर्व सेवेकरींना लाभत आहे आणि असंच लाभो स्वामी चरणांची आमची ही प्रार्थना आहे. श्री स्वामी समर्थ महाराज. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी TDFची बैठक धुळे शहरातील नकाने रोडवरील काही अप्पासाहेब भालटे शिक्षक भवन येथे संपन्न झाली. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीसाठी TDFची बैठक धुळे शहरातील नकाने रोडवरील काही अप्पासाहेब भालटे शिक्षक भवन येथे संपन्न झाली. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीत संघटनेची भूमिका व वाटचाल यावर चर्चा करण्यात आली. धुळे जिल्ह्यातील TDFवर निष्ठा असणाऱ्या शिक्षण व शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी प्रामाणिक लढू इच्छिणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी निशांत रंदे, संजय पवार, विजय दहिते व शुभांगी पाटील यांनी इच्छुक उमेदवार म्हणून आपले अर्ज दाखल केले. बैठकीस SK चौधरी, SM पाटील, संजय पवार, DJ मराठे, निशांत रंदे, RR साळुंके, VT गवळे, दिलीप पाटील, शुभांगी पाटील, विजय दहिते यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. च्या धुळे जिल्ह्याच्या वतीने आज महाराष्ट्र राज्याच्या आदेशानुसार आणि नाशिक विभाग TDFच्या आदेशानुसार जिल्हास्तरीय शिक्षकांच्या सभा घेण्यात आली आणि त्या सभेमध्ये विषय नंबर 3 नुसार येणाऱ्या विधान परिषदच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भामध्ये जे कोणी इच्छुक उमेदवार असतील त्यांच्यासाठी मुलाखत आणि संघटनेची दिशा ठरवण्याचं काम झालेलं आहे. या अनुषंगाने आज एकूण 4 लोकांनी इच्छुक म्हणून अर्ज दाखल केलेले आहेत. त्या सर्वांचं आम्ही विभागीय TDFच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त साक्री रोडवरील भीमनगर येथे भीमनगर जयंती उत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त साक्री रोडवरील भीमनगर येथे भीमनगर जयंती उत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती संपूर्ण जगभर मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांना एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच सुरुवात झाली आहे. धुळे शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जवळजवळ सर्वच भागांमध्ये मोठ्या हर्ष, उल्हास आणि आनंदात साजरी केली जात असते. यात प्रामुख्याने शहरातील साक्री रोडवरील भीमनगर येथे भीमनगर जयंतीचा उत्सव दरवर्षी संपूर्ण शहरासह जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणारा ठरत असतो. भीमनगर जयंती उत्सव समितीच्या वतीने दरवर्षी नवनवीन संकल्पना राबवून जयंती साजरी केली जात असते. त्यामुळे भीमनगरच्या जयंती उत्सवाची साऱ्यांनाच मोठी उत्सुकता असते. यावर्षी देखील भीमनगर जयंती उत्सव समितीच्या वतीने जयंती साजरी करण्यासह
विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 10 एप्रिल रोजी या कार्यक्रमांना सुरुवात झाली. यात 5 ते 18 वयोगटासाठी ग्रुप डान्स, 18 ते 35 वयोगटासाठी फॅशन शो, खुल्या वयोगटासाठी भाषण स्पर्धा, गीतगायन स्पर्धा, 9 ते 16 वयोगटासाठी नृत्य, 8वी ते 12वी विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. निबंध स्पर्धेसाठी माता रमाई जीवनचरित्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची महिलांविषयी भूमिका हे विषय ठेवण्यात आले होते. या स्पर्धांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला. विविध वयोगटातील मुली, विद्यार्थिनी आणि महिलांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आपले कलागुण सादर केले. या सादरीकरणाला भीमनगर वासियांनी उदंड प्रतिसाद दिला. दिनांक 11 एप्रिल रोजी मोठ्या वयोगटासाठी संगीत खुर्ची, लिंबू चमचा, ग्लास शो, टिकली शो, खाना घेणे, 1-2 शो इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. त्यानंतर बक्षीस समारंभ आणि सत्काराचा कार्यक्रम होणार आहे. माजी नगरसेवक जितेंद्र सिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आयोजक पूनम सिरसाट यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या कार्यक्रमांना चांगली उपस्थिती लाभत आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त भीमनगर सांस्कृतिक मंडळातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अंजनाई बहुउद्दिष्टीय सेवाभावी संस्थेमार्फत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 10 एप्रिल रोजी कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अल्पाजी अनुप अग्रवाल तसेच माजी महापौर प्रतिभा चौधरी, नैनाताई दामोदर, सरोजिनीताई कदम असे विविध पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करून सुरुवात झाली. कार्यक्रमामध्ये मुलींनी खूप मोठ्या प्रमाणात डान्स व विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता. गेल्या 40 वर्षापासून भीमनगरमध्ये विविध मोठ्या प्रमाणाने भीम जयंती साजरी होते, पण महिलांसाठी कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम होत नव्हते. त्यामुळे मी स्वतः संस्थाचे अध्यक्ष म्हणून मी हा निर्णय घेतला की आपल्या मुलींमध्ये एवढे गुण आहे, त्यांना कुठेतरी स्टेज मिळायला पाहिजे, स्टेज डेअरिंग वाढायला पाहिजे, त्यांच्या कलागुणांना कुठेतरी वाव मिळायला पाहिजे, म्हणून मी हा कार्यक्रम राबवत आहे. मला मागच्या वर्षी देखील उत्तम असा प्रतिसाद मिळाला, त्याच्यापेक्षाही जास्ती यावर्षी खूप अशा मोठ्या प्रमाणात मला उत्साह मिळालेला प्रतिसाद मिळालेला आहे. त्याबद्दल मी जे सहभागी झाले होते युवती व महिला त्यांचे आधी आभार व्यक्त करते व कार्यक्रमाला जे प्रमुख अतिथी आले होते त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तमाम दलित बांधवांना व महिला भगिनींना आम्ही भीमनगर भीम जयंती उत्सव समितीतर्फे खूप अशा शुभेच्छा देते. जय भीम, जय सर. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्यास दरबारगडाचे राजे हर्षवर्धन सिंह यांच्यासह मान्यवरांतर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी धवल डेअरीचे संस्थापक अध्यक्ष हेमराज पाटील, प्राध्यापक पाटोळे, पत्रकार प्रभाकर आडगाळे, पत्रकार मुरलीधर माळी, पत्रकार गोपाल चव्हाण, माळी समाजातील ज्येष्ठ पंच मंडळी, समता परिषदेचे तालुका जिल्हाध्यक्ष परमेश्वर माळी, ग्रामविकास अधिकारी तुषार साळवे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर बाबासाहेब आंबेडकरांना अगोदर जर केलं असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुले केलं. परंतु दरवेळेस आपण ज्या पद्धतीनं विचारपूर्वक एखादी गोष्ट सांगत असतो त्यावेळेस आपण या गोष्टींना नाकारण्याचं काम देखील समाजातील प्रत्येक जातीतील व्यक्ती ज्या महापुरुषाचे जातीत जन्माला आले त्या महापुरुषाला मोठं दाखवण्याचा प्रयत्न कायमस्वरूपी करण्यात येत असतो. म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या महापुरुषांनी संबंध समाजासाठी किंवा प्रत्येक स्तराच्या व्यक्तीसाठी आपलं आयुष्य पणाला लावलं त्या महापुरुषांचे विचार हे आत्मसात करणं आणि खऱ्या अर्थानं समाजाची प्रगती करणं. मी तर एवढं सांगेल की ज्यांनी शिक्षणाची द्वारं उघडी केली त्या महात्मा ज्योतिबा फुलेंना खूपच हाल अपेष्टा या भोगाव्या लागल्यात. सावित्रीमाई फुले असतील, त्यांनी खरी ज्ञानाची गंगा या संबंध महाराष्ट्रात या देशात निर्माण केली. स्त्री शिक्षणाच्या जनक म्हणून त्यांना जाणलं जातं. पण आजही पाहिजे त्या पद्धतीनं सावित्रीमाईंच्या विचारांची विजावर रोपणं ही माझ्या महिला भगिनींमध्ये आज झालेली दिसत नाही. ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाची दारं खुली केली त्याच महात्मा ज्योतिबा फुलेंना स्वतःच्या समाजानं वंचित केलेलं होतं, हे नाकारून चालता येणार नाही. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी दिला पदाचा राजीनामा. श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर TDFची बैठक संपन्न. डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त भीमनगर जयंती उत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमांना सुरुवात. आणि क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त मालपूर येथे अभिवादन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.